Hello students, in our previous lecture we have studied the principle of parallel axis and principle of perpendicular axis. These theorems are used to find out the moment of inertia of the different regular shapes like cylinder, sphere, rod, etc., ring, disc. So now today we are going to learn one more term which is analogous to the physical quantity in linear motion. This term is angular momentum, or it is also called as moment of linear momentum. आपण आज आणखीन एक अशी टर्म बघणार आहोत की जी लिनियर मोमेंटमच्या टर्मला ॲनालॉगस आहे रोटेशनल मोशनमध्ये. आणि जर तुम्हाला विचारलं डिफाईन अँग्युलर मोमेंटम, लक्षात घ्या व्हेरी सिम्पल डेफिनेशन आहे, तुम्हाला अगदी सहजपणे लिहायचं आहे. The quantity in rotational motion analogous to linear momentum in linear motion is known as angular momentum. This quantity is denoted by p bar. लिनियर मोमेंटम आपण लिनियर मोशनमध्ये कसं डिनोट करतो? पी बारने डिनोट करतो. ओके, दिस पी बार. इफ p bar is the instantaneous linear momentum of particle under circular motion, then its angular momentum at that instant is given by L bar is equal to R bar cross P bar. लिनियर मोमेंटम हा कुठल्या डिरेक्शनमध्ये असतो आपण बघितलं 11वीला? इन द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. जर तुमचे पार्टिकल बॉडी रोटेशनल मोशनमध्ये आहे तर तुमचे पार्टिकल कसे असणार? सर्क्युलर मोशनमध्ये असणार. मग प्रत्येक पार्टिकलला जर लिनियर मोमेंटम सगळं पी बार असेल तर एखाद्या पार्टिकलचं मोमेंट आपण लक्षात घेतलं पी बार आहे तर त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असतं? एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. आणि त्याचा अँग्युलर मोमेंटमचा मॅग्नेट्यूड द्यायचा, इथे एल बार नको आहे. सो मॅग्नेट्यूड ऑफ एल बार इज आर पी साइन ऑफ थिटा. लिहिताना लक्षात घ्या, इथं माझ्याकडून चुकून बार आलेला आहे, तर मॅग्नेट्यूड ऑफ एल बार म्हणजे अँग्युलर मोमेंटम वेक्टरमध्ये एल बार लिहितो, त्याचा मॅग्नेट्यूड काय असणार आहे? आर पी साइन थिटा, वेअर दिस थिटा इज अँगल बिटवीन आर अँड पी. Now let us find this angular momentum in terms of moment of inertia. 3 मार्काला तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो हा. डेरिवेशन करताना लक्षात घ्यायचं आहे पहिल्यासारखंच, जसं आपण कायनेटिक एनर्जीला काढलं सेम वे यू हॅव टू कन्सिडर एनी रिजिड बॉडी ऑफ एनी शेप रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस. नाउ वी हॅव टू कन्सिडर द ऑब्जेक्ट हॅज एन नंबर ऑफ पार्टिकल्स. आपल्याला काय विचारात घ्यायचं आहे? आपण लिमिट करूया आपल्या डेरिवेशनला की तिथं एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि प्रत्येक पार्टिकलचा मास असेल M1, M2 असं वेगवेगळं मास असेल Mn. आणि समजा M1 पार्टिकल इज ॲट द डिस्टन्स ऑफ R1, M2 इज पार्टिकल ॲट द डिस्टन्स R2, अँड सिमिलरली यू कॅन राईट Mn पार्टिकल ॲट द डिस्टन्स ऑफ Rn फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. After this consideration, you have to consider as the particles are moving with constant angular velocity but they have different linear velocities. Let the linear velocities will be v1, v2 and vn respectively. So you can relate the linear velocity with angular velocity with the relation v is equal to r omega. आपण सुरुवातीलाच पहिल्या चॅप्टरच्या की v is related with angular velocity with the expression v is equal to r omega. So for first particle you can write v1 is equal to r1 omega, v2 is equal to r2 omega, and in this way vn is equal to rn omega. पार्टिकलची वेलॉसिटी v1 आहे तर त्याची लिनियर मोमेंटम काय असणार आहे? p1, आणि त्याचं मॅग्नेट्यूड काय असेल? m1 v1 मास इंटू वेलॉसिटी. आणि मग वेलॉसिटी v इज इक्वल टू r1 ओमेगा सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला मोमेंटम काय मिळेल? m1 इज इक्वल टू r1 ओमेगा. नाव द अँग्युलर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज सपोज L1. सो L1 इज p1 r1 साइन थिटा. Here it is not written, but you have to consider theta is equal to 90 degree. समजा हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर ही वेलॉसिटी टेंजेन्शियल असेल. सो v1 r1 यांच्यातला अँगल काय असेल? 90 डिग्री. सो साइन थिटा इज 90 इक्वल टू 1. सो इट इज नॉट रिटन हिअर, डायरेक्टली इट इज रिटन L1 इज इक्वल टू p1 r1. Substitute p1 m1 r1 omega into r1, you will get r1 square. So m1 r1 square omega. Similarly, for second particle, you will write L2 is equal to M2 R2 square omega, and for last particle in this way, you can write Ln is equal to Mn Rn square omega. Now, according to right hand rule,
V and R in the same plane in the circular path, and angular momentum will be perpendicular to the plane, that it means it is along the axis of rotation. So all these angular momentums are directed along the axis of rotation in the same direction. सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे. सो ऑल दिस विल बी गेट ॲडेड. त्या सगळ्यांचा मॅग्नेट्यूड काय होईल, ॲड होईल. आणि तुम्ही काय लिहू शकाल, L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस 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 Ln. Substitute L1 as m1 r1 square omega, L2 as m2 r2 square omega. In this way, Ln is equal to mn rn square omega. Each term is multiplied with the omega as a constant term, and m1 r1 are variables. So, take omega as a common factor to the summation of m1 r1 square plus m2 r2 square and plus, sorry, here it should be mn rn square. Okay. So this bracket is nothing but I, moment of inertia, m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square, and you get here angular momentum as I omega. Angular momentum चा फायनल इक्वेशन आपल्याला मिळालं आहे, L इज इक्वल टू I ओमेगा. sorry. So if you have asked the question in the exam, obtain the expression for angular momentum in terms of momentum inertia, you have to write L is equal to I omega. Okay. Now let us move to the another term which is analogous to the term in linear motion, that is the torque. आपण बघितले 11वीत टॉर्क म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ अ कपल, दॅट इज टॉर्क. जेव्हा जेव्हा तुमची बॉडी रोटेशनल मोशनमध्ये असते त्यावेळेला तिथं फोर्स अप्लाय होत नाही, तर टॉर्क अप्लाय होतो. आपण ॲक्च्युली फोर्सच लावतो. तुम्ही कुठली गोष्ट रोटेट करायला लागला तर तुम्हाला वाटतं मी फोर्स लावतो, पण हा फोर्स कसा लागतो, तर त्या फोर्समुळे रोटेशनल मोशन प्रोड्यूस होते. म्हणजे ज्या ॲक्सिसभोवती तुम्ही फोर्स लावताय त्या ॲक्सिसचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फोर्सपासूनचं तुम्हाला टॉर्क रिझल्ट करतं. तुम्ही दरवाजा उघडताना टॉर्क अप्लाय करता. जर त्या दरवाजाचा हँडल दरवाजाच्या जवळ नसेल, म्हणजे हिंजेसच्या जवळ असेल, तर यू विल नीड अ लार्ज फोर्स. ओके. सो नाव लेट अस सी एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. Again, similar consideration, consider a rigid body of any shape rotating about an axis with constant angular acceleration. आपण इथं वेलॉसिटीच्या ऐवजी ॲक्सिलरेशन विचारात घेतलं आहे. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर ॲक्सिलरेशनसुद्धा कॉन्स्टंटच असतं, हे लक्षात घ्यायचं. नाव ऑल दिस रिजिड बॉडी इज कन्सिस्ट ऑफ n number of particles of masses m1, m2, mn respectively, and let r1, r2 be their perpendicular distances from the axis of rotation. As these particles are having different linear speeds, their angular linear accelerations are also different, though it has constant angular acceleration. So you can write a1 is equal to r1 alpha, a2 is equal to r2 alpha. In this way you will have an is equal to rn alpha. Now let us move further. Force experienced by the first particle is suppose F1. So it can be written as m1 into a1, mass into acceleration. This acceleration is r1 alpha. So mass m1 r1 into alpha. In this way, for each particle you can find the force m2 r2 alpha for nth particle mn rn alpha. Now all these forces are tangential to the circular path, and their perpendicular distances from the axis of rotation are r1, r2, rn. The particle experience the torque which is given by tau is equal to r1 f1 sin theta. तुमच्या लक्षात असेल 11वीतलं रिलेशन. मग इथं परत थिटा किती येतो, 90 डिग्री. फोर्स आणि रेडियस यांच्यातलं अँगल आहे 90 डिग्री. सो साइन थिटा इज 1. सो मॅग्निट्यूड इज गिवन बाय tau 1 is equal to r1 f1. Substitute m1 as m1 r1 alpha. So r1 gets squared and you get m1 r1 square alpha. Similarly, you can write torque tau 2 m2 r2 square alpha and so on for last particle tau n is equal to mn rn square alpha. Again, all these torques are along the same direction, that is along the axis.
So their magnitude gets added and the resultant torque acting on the body tau is tau 1 plus tau 2 plus tau n. Substitute the values of tau 1, tau 2, tau n. You will get here alpha as a common term. So take alpha as a common and in the bracket you will get m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square out of bracket alpha. This bracket is nothing but moment of inertia I. बराबर ना, mn rn square summation of mn mi square m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square. So this torque is nothing but I into alpha. Again the question for 3 marks, obtain the expression for torque acting on the rotating body. Now we are going to discuss one more last topic for today's session, that is conservation of angular momentum. What does mean by conservation? Conservation म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज कॉन्झर्वेशन. आता हे स्टेटमेंट काय आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं, तर अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्वड इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. जर तुम्ही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केलं नाही तर अँग्युलर मोमेंटम काय राहतो, कॉन्स्टंट राहते. जसं तुम्ही कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम शिकला 11वीत, तसंच आता इथं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, तिथं अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड असं आपण म्हणतो. आता इथं काय, एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क जोपर्यंत अप्लाय होत नाही तोपर्यंत अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. आता याचं प्रूफ बघूयात आपण. यू हॅव टू स्टेट अँड प्रूव्ह दिस फॉर द एक्झाम अँड रिमेंबर फॉर दिस ॲप्लिकेशन लेवल फॉर एव्हर whenever you study the physics of any kinematical body. Now angular momentum of a system is given by L bar is equal to R bar cross P bar. तुम्हाला माहिती आहे R बार हा पोझिशन वेक्टर आहे, P हा लिनियर मोमेंटम आहे. हे इक्वेशन जर आपण डिफरन्शिएट केलं म्हणजे dl/dt घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, d/dt ऑफ R क्रॉस P. आता डेरिव्हेटिव्हच्या रूलप्रमाणे हे एक्सपांड केलं तर काय, R क्रॉस dp बार बाय dt प्लस dr बाय dt इंटू क्रॉस p बार. आता इथं dp बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, हा काय आहे, फोर्स. सो dp बाय dt इज f बार अँड dr बाय dt दॅट इज वेलॉसिटी. रेडियस वेक्टरचं मॅग्निट्यूड बदलेल म्हणजे वेलॉसिटी बदलणार आहे प्रत्येक ठिकाणी. रेडियस कॉन्स्टंट आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. सो dr बाय dt इज इक्वल टू v बार. So for each particle radius is going to change, so for each particle velocity is also going to change. So you will write here dr by dt is equal to v bar. So this equation now can be written as dl by dt is equal to r cross f. This dp by dt is replaced by f plus v bar cross p bar. Now this p bar, linear momentum, is mass into velocity, m into v bar. So this term becomes v bar cross v bar into m, this term as it is. So this v bar cross v bar is 0. So what you get, dl by dt is equal to r cross f. v bar by v bar is equal to cross v bar is equal to 0. हे कसं आहे, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर itself is always 0. So you get here dl bar by dt is equal to r cross f. This r cross f is nothing but angular momentum. So you here get dl by dt is equal to tau bar. This r cross f is tau bar, that is torque, sorry. So dl by dt is equal to tau bar. Now what is your statement? If external unbalanced torque acting on the body is 0, that means this tau is 0. So if tau is 0, then this dl by dt is equal to 0. याचा अर्थ काय झाला की या अँग्युलर मोमेंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आहे. मग डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा असतं, जेव्हा एखादी टर्म कॉन्स्टंट असते, त्याच्यात व्हेरिएबल नसतं, त्यावेळेला ती 0 असते. याचाच अर्थ दिस अँग्युलर मोमेंटम एल इज constant, that is angular momentum is constant. So in this way you can simply prove the conservation of angular momentum. So for in today's lecture we have discussed 3 topics on which 3 different questions may be asked. One for the derivation of angular momentum in terms of mi, one for the torque in terms of mi, and last one is state and prove the conservation of angular momentum. So here we end today's lecture, and in our next lecture we will see the rolling motion. Till then, study the things today, learn, and goodbye.